तुम्ही कधी असा घरच्या घरी उपवासाचा चिवडा बनवून पाहिला का? नसेल पाहिला ना तर एकदा या पद्धतीने नक्की बनवा. तर त्यासाठी 2 बटाटे साल काढून घ्यायचे आहेत आणि आपण अशा पद्धतीने त्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 बटाट्याचे चिप्स पाडून घेतलेले आहेत. ते आता चिप्स एकावर एक ठेवून अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. तर 2 बटाट्याचे अशा पद्धतीने स्लाइस कट करून घेतलेले आहेत. ते आता स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका सुती कापडावरती किंवा रुमालावरती हे पसरून सुकवून घ्यायचे आहेत. ते सुकताय तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये जे आपण सुकून घेतलेले बटाट्याचे काप होते त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. फुल गॅसवरतीच हे काप व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. त्याचा रंग चेंज झाला की आपण साईडला काढून घ्यायचे, म्हणजे आपले हे कुरकुरीत असे बटाट्याचे काप तयार झालेले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी एक प्लेट नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे. तो देखील फुल गॅसवरती छान असा तळून घ्यायचा आहे. आता तो व्यवस्थित तळला की आपल्या व्यवस्थित असा नायलॉन फुगतो. तो आता साईडला काढून घ्यायचा. त्यानंतर एका झऱ्यामध्ये मी 1 प्लेट शेंगदाणे टाकून छान असे तळून घेतलेले आहेत. ते देखील साईडला काढून घ्यायचे. त्यानंतर हिरवी मिरची कट करून ते देखील तळून घेतलेले आहे. ते आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं सर्व आणि बटाट्याचे ते काप सुद्धा काढून घ्यायचे. आणि आता वरून चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा पिठी साखर घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या घरच्या घरी अगदी कमी वेळात झटपट असा उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.